हमारे बीच में वीरेंद्र सक्सेना जी भी आ चुके हैं। मैं उनसे दरखास्त करूंगी कि प्लीज स्टेज पर आए। जुड़े हुए हैं भाड़ीपा से स्वानंद तेंदुलकर और अमेय कदम। नमस्कार, मी मराठीत बोलते। मुळात आपण एखादं स्वप्न बघतो आणि ते स्वप्न बघितल्यानंतर ते पूर्ण होण्यासाठी खंबीरपणे मागे कोणीतरी उभं राहावं लागतं, आर्थिकदृष्ट्या सुद्धा। आणि दत्त म्हणून आपण म्हणतो ना की माझ्या मागे उभं राहणं, तर आमचा नितीन ढवणे पाटील तो मला म्हणाला की ताई माझ्या डोक्यातही हेच आहे। मी 8-10 वर्षापासून याच्यावर काम करत होते की फूड आणि ट्रॅव्हलवर आपण काहीतरी करूयात। आणि माझं हे स्पष्ट मत आहे की ॲक्टरचं सेकंड सोर्स ऑफ इन्कम काहीतरी पाहिजे। आता असं नाही आहे की फक्त अभिनयावरच सगळं आपली गणितं बसतात, कारण आणि त्या दृष्टीने मी विचार करत होते की आपण काहीतरी सुरू करूया। आणि म्हणजे अजितदादा गट राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष, मी आणि नितीन आम्ही दोघेही आहोत। आणि चर्चा करताना लक्षात आलं की तोही माझ्यासारखाच विचार करतो। त्याला जेव्हा मी सांगितलं की येस फूड आणि ट्रॅव्हल याच्याशी रिलेटेड मला काहीतरी सुरू करायचं आहे नितीन, तर तो मला म्हणाला ताई तू सुरू कर, मी तुझ्या मागे उभा आहे। सो ही खूप मोठी गोष्ट आहे, हे सगळं करायला असं कोणीतरी मागे उभं राहणं, पण तो उभा राहिला आणि आज ते स्वप्न पूर्ण होत आहे। आणि मला नेहमी वाटतं की ट्रॅव्हल फक्त नुसता प्रवास असू नये, आठवणींची शिदोरी असावी ती। आणि जिथे असे मातब्बर कलाकार असतील त्यांच्याबरोबर केलेला प्रवास हा म्हणजे तुम्ही एक आठवणीचा गाठोडा घेऊनच जाता। आणि दरवेळी काय होतं, कलाकार आणि प्रेक्षक सामान्य नागरिक यांच्यामध्ये आपण व्हर्च्युअली कलाकारांचं आयुष्य बघतो, पण त्यांच्यापर्यंत आपल्याला पोहोचता येत नाही। मला असं वाटतं की सॉलिट्यूड हा दुवा आहे प्रेक्षकांना आपल्या आवडत्या कलाकारापर्यंत पोहोचण्याचा। आणि म्हणून आम्ही या 7 टूर्स अरेंज केल्या की जिथे कलाकार सुद्धा त्यांच्या काही गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करतील आणि तुम्ही सुद्धा एक चाहते म्हणून त्यांच्याबरोबर काही गोष्टी शेअर कराल आणि ती टूर किंवा तो प्रवास अविस्मरणीय होईल। सो हा खरा उद्देश आहे सॉलिट्यूडचा आणि आता आम्ही जे कलाकारांबरोबर या टूर्स अरेंज केल्या आहेत त्यामागचा। थँक्यू। तुम्ही मोठ्या संख्येने इथे आलात, मला खूप बरं वाटलं। आणि हा प्रवास तुमच्याशिवाय तो अशक्य आहे, त्यामुळे तुम्ही आमच्याबरोबर जोडले जाल आणि आपण नुसता प्रवास नाही तर आठवणी बरोबर कॅरी करून घेऊन जाऊ याची खात्री आहे। धन्यवाद। थैंक यू सो मच काव्य जी। सबसे पहले तो मैं शुभांगी जी से बात करना चाहती हूँ। शुभांगी ताई, आप जून में जा रही है लेह लद्दाख,